नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोकी या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की योजनांच्या लाभार्थ्यांना आता वाढीव अर्थसहाय्य मिळणार आहे. हा मित्रांनो, 1500 ऐवजी 2500 रुपये अर्थसहाय्य हे वाढवून मिळणार आहे. दिव्यांग लाभार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा असणार आहे. नेमकं काय याची प्रक्रिया असणार आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, आता या योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार दरमहा 1500 ऐवजी 2500 रुपये. महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम दिवशी झालेला आहे. मित्रांनो, राज्यातील लाखो दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने दिव्यांगांसाठी दिले जाणारे दरमहा अर्थसहाय्य 1500 रुपयावरून थेट 2500 रुपये पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच यामध्ये पूर्ण 1000 रुपयाची जी आहे ती वाढ झालेली आहे. मित्रांनो, डिसॅबिलिटी पर्सन बेनिफिट राज्याचे पावसाळी अधिवेशन संपेल शेवटच्या दिवशीच्या कामकाजात मंत्री अतुल सावे यांनी एक महत्त्वाचे निवेदन केले आहे. त्यांनी सभागृह दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे. मित्रांनो, ती म्हणजेच दरमहा अर्थसहाय्य 1500 रुपयावरून थेट 2500 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, राज्यातील लाखो दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय हा घेण्यात आलेला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिव्यांगांसाठी दिले जाणारे दरमहा अर्थसहाय्य 1500 ऐवजी 2500 रुपये वाढवण्याचा निर्णय मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी विधानसभेत आज म्हणजेच शेवटच्या दिवशी केलेले आहे. या निर्णयामुळे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्य निवृत्ती वेतन योजना अशा योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा अधिक मदत मिळणार आहे असं ते म्हणाले आहेत. राज्यातील लाखो दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय हा ठरणार आहे. मित्रांनो, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने दिव्यांगांसाठी दिले जाणारे दरमहा अर्थसहाय्य 1500 रुपयाऐवजी थेट 2500 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाढीमुळे दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुसह्य होण्यास मदत होणार असून शासनाच्या सामाजिक उत्तरदायित्वाची एक सकारात्मक पावती म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे असे त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. मित्रांनो, अशी ही महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आज पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी घडलेली आहे. मित्रांनो, जी दिव्यांगांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांचे उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या ठिकाणी आपला व्हिडिओ थांबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.